व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. ॲज एक्सपेक्टेड इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी संसदेमध्ये धिंगाणा घातला. नारी शक्ती वंदन विधेयक हाणून पाडलं. यामध्ये असुरी आनंद मिळवला की आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. भारतीय जनता पक्षाला आम्ही धक्का दिलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला हा झटका बसणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या आनंदामध्ये हे रमलेले असताना यांना या गोष्टीची कल्पनाच आली नाही की आपण महिला विरोधी आहोत. हे सत्य आता बाहेर आलेलं आहे आणि आपण उघडे नागडे झालेलो आहोत. तरीही आपल्या ह्या मदमस्त असुरी आनंदामध्ये हे चिंब नाहून निघत होते, अजूनही नाहून निघतात आणि शरसंधान साधण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणावर? तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर. राहुल गांधी तर खूपच माजात आलेले आहेत. एलओपी असताना म्हणजेच लीडर ऑफ ऑपोजिशन असताना राहुल गांधी यांना असं वाटायला लागलं की आपणच आता पंतप्रधान झालेलो आहोत आणि इथून पुढे भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए केंद्र सरकार जे कोणतं बिल संसदेमध्ये आणेल, लोकसभेमध्ये आणेल, ते असंच हाणून पाडायचं असा पण या लोकांनी केलेला आहे. अशी प्रतिज्ञाच या लोकांनी सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे. काहीही जरी झालं तरी केंद्र सरकारला व्यवस्थित काम करू द्यायचं नाही. प्रत्येक वेळी अडकाठी आणायची, अडथळे निर्माण करायचे, संसदेमध्ये गोंधळ घालायचा, सभागृह तहकूब होईल अशीच तजवीज करायची, संसदेचा खेळखंडोबा करून टाकायचा. देशाचा अमूल्य वेळ पैसा खर्च झाला पाहिजे फालतू गोष्टींवर, याकडेच या सगळ्या लोकांचं आवर्जून लक्ष आहे मित्रांनो. यामध्ये मग महाराष्ट्रातले हे काही थर्ड क्लास नेते कसे मागे राहतील? तर ह्याच थर्ड क्लासांच्या मांदियाळीमध्ये सर्वात टॉप नाव आहे ते म्हणजे भोंगा राऊतांचं, म्हणजेच झाकण झुल्याचं. झाकण झुल्या जेव्हापासून आदित्यने कॉलर पकडलेली तेव्हापासून राहुल गांधींचा भक्त झालेला आहे, राहुल गांधींचा चाटुकार झालाय, गुलाम झालेला आहे. वारेमाप स्तुती राहुल गांधींची सुरू आहे. राहुल गांधी हेच कसे उत्कृष्ट नेते आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस यांनाच देश कसा चालवावा हे कळतं, बाकीचे सगळे मूर्ख आहेत, गाढव आहेत, असं या झाकण झुल्याचं म्हणणं आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे या देखील राहुल गांधी यांना इमानदारीचं पदक देण्यात यावं अशी मागणी देखील करायला लागल्यात. असली कोणती इमानदारी राहुल गांधी यांनी दाखवलेली आहे देशाप्रती? काहीच नाही. उलट नॅशनल हेराल्ड केस अशा अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव आहे. त्यांचे स्वतःचे भाऊजी म्हणजे रॉबर्ट वाड्रा याचा मूळ धंदा, मूळ बिझनेस हा भंगाराचा आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता हरियाणामध्ये करोडो अरबो रुपयांची जमीन कवडीमोल भावामध्ये या माणसाला कशी काय मिळाली? 2013 पर्यंत कुठल्याही एअरपोर्टवर, भारतातल्या कुठल्याही एअरपोर्टवर यांची चेकिंग होत नव्हती. का? हे सोनिया गांधी, अँटोनियो मायनोचे जावई आहेत म्हणून. सगळे प्रोटोकॉल्स तोडून या नकली गांधी घराण्याने खूप मजा मारलेली आहे मित्रांनो. आणि तरी देखील आपल्याकडचे काही भामटे नेते यांचं वारेमाप कौतुक करतात, स्तुती करतात. तिकडे तो पागल काहीतरी बडबड करतो मूर्खासारखी आणि त्याचीच री हा झाकण झुल्या इकडे ओढायला लागतो. झाकण झुल्याने नुकताच देवेंद्र फडणवीस यांना एक चॅलेंज केलं, आव्हान दिलं नारी शक्ती वंदन विधेयकावरून. काय तर म्हणे 2023ला नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजेच नारी शक्ती महिला आरक्षण हे जे विधेयक होतं हे 2023लाच पास झालेलं आहे. मग त्याचा आत्ता गवगवा कशाला? मग आत्ता ते परत मांडण्याचं प्रयोजन काय होतं? हा भोंग्याचा प्रश्न. याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी 2023ला एक ट्विट केलं होतं की महिला आरक्षण बिल संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे, केंद्र सरकारचे आभार आणि धन्यवाद, असं ते काहीतरी ट्विट होतं. त्या ट्विटचा हवाला देत भोंग्याने देवेंद्र फडणवीस यांनाच थेट आव्हान दिलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तराने हा भोंगा चांगलाच थोबाडावर पडलेला आहे, तोंडावर आपटलेला आहे. कसा तो आता या व्हिडिओमधून तुम्हाला लगेच जाणवेल मित्रांनो. ही व्हिडिओ क्लिप अजिबात मिस करू नका. यातून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की नेमका काय घोळ झालेला आहे. महिला आरक्षण जे 2023ला मंजूर झालेलं होतं ते अजूनही लागू का झालं नाही आणि ते परत का आणावं लागलं, याचं अगदी थोडक्यात विवरण आणि स्पष्टीकरण अगदी मोजक्या शब्दात आणि समजेल
अशा भाषेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आता समजणं हे तुमच्या आमच्या सारख्यांसाठी असतं हो, मात्र भोंग्यासारख्या लोकांसाठी हे समजणं अजिबातच नसतं. तेव्हा हा व्हिडिओ आवर्जून बघा. मग 2023च्या ट्विट बद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट. आता तुम्ही कसली हे डमरू वाजवत बसलेला आहात, नारी शक्ती नारी शक्ती. कोणाला फसवताय तुम्ही, का फसवताय तुम्ही? मग 2023च्या ट्विट बद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. मग 2023च्या ट्विट बद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. माझं ट्विट खोटं आहे, माझं ट्विट खोटं आहे. मी जे म्हटलंय त्यावेळेला ते खोटं आहे. ट्विट जे आहे व्हायरल केली जाते, राज्यातले अनेक विरोधक व्हायरल करतायत आणि म्हणतात की हे जर बिल आधीच मंजूर झालं होतं, मग आता हे नेमकं काय करायचं होतं असा प्रश्न उपस्थित मी करतो. याचं उत्तर पुन्हा दिलेलं आहे, पुन्हा देतो. हे तुम्ही संसदेत नाही त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं, पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 23ला जे विधेयक आपण मंजूर केलं त्या विधेयकानंतर 24पर्यंत सेन्सस होणं अपेक्षित होतं. त्यानंतर डिलिमिटेशन होऊन 2029ला ते लागू झालं असतं, पण 27पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही. म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतो आहे की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचं सेन्सस घ्यायचं, एवढंच आपण. आता त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे. आणि आता आम्हाला ते बोलत आहेत, त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट. अगदी मोजक्या शब्दांमध्ये समजेल अशा पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे नारी शक्ती वंदन विधेयक, महिला आरक्षण कशामुळे अडकून पडलं हे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. झालंय असं की सेन्सस लागू व्हायला पाहिजे होतं, पण ते काही लागू झालेलं नाही. त्यामुळे जे 2000 आत्ताच्या निवडणुकीमध्ये 26च्या निवडणुकीमध्ये लागू व्हायला पाहिजे होतं ते काही होऊ शकलेलं नाहीये. मग आता पर्याय याच्यावर काय आहे, तर मग 10 वर्षापूर्वीचं जे सेन्सस आहे ते आता लागू करून घ्यायचं आणि मग 29 पासून ते स्टार्ट करायचं, लागू करायचं. हा एक तोडगा केंद्र सरकारने यावर काढला, पण हे सेन्सस लागू करण्यासाठी डिलिमिटेशन होणं सुद्धा गरजेचं होतं. हीच गोष्ट संसदेमध्ये बसणाऱ्या ह्या खासदारांना माहित नाही. स्वतःला विश्वविख्याते म्हणून घेतात, हे विश्वप्रवक्ते म्हणून घेतात. आम्हाला सगळ्या गोष्टींमधलं सगळं ज्ञान आहे असा डंका पिटत असतात. आम्हीच ब्रह्मज्ञानी आहोत, सर्वज्ञ आहोत. स्वतःवर फुलं उधळून घेतात, इतर लोकांना सगळ्यांना मूर्ख समजतात. यांना माहित नाही डिलिमिटेशन आणि सेन्सस म्हणजे काय असतं ते. यांना सगळं माहिती आहे, यांना सगळं माहिती आहे, मात्र या लोकांना फक्त कांगावा करायचा आहे. यांच्याकडे बोलण्यासारखे मुद्दे उरलेले नाही आहेत आता काहीच. तसंही आता 2029 पर्यंत कुठली निवडणूक नाहीये, मग चमकोगिरी तर करावी लागणार आहे. कारण 2 क्षेत्र अशी आहेत जिथे तुम्ही सतत लोकांच्या समोर जर आले नाही ना तर लोक तुम्हाला विसरून जातात बरं का. एक क्षेत्र हे तेच राजकारणाचं. सतत तुम्ही चर्चेला गेले पाहिजेत, तुमच्या नावाची, तुमच्या विधानांची चर्चा होत गेली पाहिजे सतत, म्हणजे तुम्ही लोकांच्या लक्षात राहता. आणि दुसरं क्षेत्र म्हणजे मनोरंजनाचं. तिथेही तुम्ही सतत दिसत असले पाहिजे, तरच लोकांना या गोष्टीची जाणीव होते की अरे नाही, अजून जिवंत आहे, करतोय काहीतरी, स्क्रीनवर दिसतोय. हे 2 क्षेत्र असे आहेत जिथे तुम्हाला सतत कार्यरत राहावं लागतं. मनोरंजनाचं आपण एक वेळ समजू शकतो की ते केवळ मनोरंजन म्हणूनच करतायत, निखळ मनोरंजन म्हणून करतायत ते. पण यांचं काय, यांच्याकडे मुद्दे नसतात ह्या नेत्यांकडे.
मग अशी काहीतरी चहाटळकी सुरू होऊन जाते यांची, फालतूची रिकामी बडबड. आणि ह्या रिकाम्या बडबडीलाच हे तीर मारला असं समजायला लागतात. काय तीर मारलाय? महिला आरक्षण या विषयावर कोण बोलतंय? भोंगा, झाकण झुल्या. ज्यानं स्वप्ना पाटकर यांच्या अंगावर धावून जाण्यासाठी भांडूपचे गुंड पाठवले होते. स्वप्ना पाटकरच्या घरावर दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकून मारल्या होत्या. कंपाऊंड मध्ये काचाच काचा झाल्या होत्या. फोनवरून माईवरून शिव्या दिल्या होत्या. आय विल शो युअर लायकी असं बोलले होते. ऑडिओ क्लिप व्हायरल आहे, ती नेटवर अजून अवेलेबल आहे, युट्यूबवर अवेलेबल आहे. आणि हे म्हणे महिलांचा सन्मान करतात. त्यांचेच अरविंद सावंत च्या शाजिया एनसी का कोणीतरी एकनाथ शिंदे यांच्या तर्फे उभ्या होत्या इलेक्शनला, तेव्हा हे अरविंद सावंत बोलले होते इम्पोर्टेड माल आहे म्हणे. ही माल म्हणता तुम्ही एका महिलेला? याचाच अर्थ असा आहे की तुम्ही महिला धोरणाच्या विरोधात आहात. तुमची मानसिकताच घाणेरडी आहे. कुठल्या तोंडाने तुम्ही विरोध करता आणि कुठल्या तोंडाने तुम्ही सांगता की आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. मध्यंतरी सोशल मीडियावर खूप आवई उठली, अफवा उठली की कोणीतरी एक बाई होती, तिला गिरीश महाजन यांना प्रश्न केले आणि मग ते मोर्चाच्या विरोधामध्ये ती बोलली आणि अमका टमकन तिचं वारे माप कौतुक चालू झालं. प्रिया मिश्रा का काहीतरी नाव आहे तिचं, प्रिया शर्मा समथिंग. काय कौतुक केलं, एक बाई भारी पडली म्हणे, हे केलं ते केलं तिनं. तिचे पर्सनल व्हिडिओज बघितले का कधी जाऊन तिच्या इन्स्टावर? घाणघाण शिव्या देते ती, अत्यंत खाणेरड्या भाषेमध्ये, असभ्य अश्लाघ्य भाषेमध्ये ती बोलते. तिचं वर्तन आहे तसं, आणि तिची तारीफ करतात हे लोक की ती भारी पडली म्हणून. अरे रस्त्यावरची एखादी छपरी बाई घाणघाण शिव्या देत असेल तर ती भारी पडली असं नाही म्हणतायत. ती तिचे कुसंस्कार दाखवतीये. एक महिला असून महिला च्या हक्काच्या विरोधामध्ये जाणं, यातच सगळं काही आलं मित्रांनो. ही चमकोगिरी आहे, ही स्टंटबाजी आहे फक्त नजरेत भरण्यासाठी. हे असले कुटाणे करूनच हे बिग बॉस सारख्या दळभद्र्या शोज मध्ये जातात. कदाचित 2028 नंतर हा झाकण झुले सुद्धा आपल्याला बिग बॉस मध्ये दिसू शकतो, कारण नंतर काही काम नसणार आहे या माणसाकडे. आणि एकदा ही खुर्ची गेली ना बुडाखालची खासदारकीची, मग हा जो लाडघोटेपणा करत मीडिया बिस्किटांसाठी रोज 9 वाजता यांची वाट बघतो ना, हा नंतर बोलवून सुद्धा येणार नाही. कारण तोपर्यंत आदित्य यांना उबाठा गटामध्ये टिकू देईल की नाही याची पण खात्री नाहीये, शाश्वती नाहीये. आग तर आत्ताच लागलेली आहे मित्रांनो. कधी एकदा इथून निघतो असं खूप जणांना झालेलं आहे. त्यात भोंगा सुद्धा आहेच. पण भोंग्याचा प्रॉब्लेम हा झालाय की भोंग्याला ना भाजपमध्ये स्थान मिळेल ना शिंदेकडे. शरद पवारांकडे जाऊन स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्याइतकं धाडस भोंग्यात अजिबात नाहीये. त्याच्यामुळे पर्याय एकच आहे, काँग्रेस. म्हणूनच काँग्रेसची स्तुती भोंगा सध्या करत चुकलाय. काय तर म्हणे ममताला पाठिंबा दिला आम्ही. कशासाठी दिला? घुसखोर रोहिंग्या मुंबईमध्ये आणून वसवायचेत म्हणून? फालतूपणा आहे हा सगळा मित्रांनो, फालतूपणा आहे. ह्या लोकांना सभ्य भाषेमध्ये बोललेलं कदाचित कळत नसावं. अशांना नितेश राणेच बरोबर वठणीवर आणू शकतात. तोडीस तोड उत्तर यांना द्यायला कोणीतरी पाहिजेच. ज्याप्रमाणे शिंदे सेनेतर्फे ज्योती वाघमारे आहेत ना, तसंच भाजपमधून सुद्धा एखादा असाच फायर ब्रँड नेता राणेंसारखा असे 2-4 यायला हवेत. तेव्हा कुठे ही रोजची चहाटळकी बंद होईल. नाहीतर अशक्य आहे, अवघड आहे. मीडियाला सुद्धा अक्कल नाही आपल्या. हजारो लोक यांच्या पोर्टल्सवर कमेंट्स करतात की या दळभद्रीचा चेहरा दाखवू नका, तरी हे दाखवतात. मात्र याचा चेहरा दिसला की लगेच चॅनल चेंज होतात. म्हणून आम्ही सुद्धा चेहरा दाखवत नाही या माणसाचा, जोकर लावतो त्याच्याऐवजी. आवाज आहे का फक्त? कशाला दिवस खराब करून घेता स्वतःचा? हा शुद्ध येतो या मागचा, बाकी काही नाही. मित्रांनो, सेन्सस लागू होईलच. आणि हे जो विरोध झालेला आहे महिला आरक्षण विधेयकाला, हा या इंडिया आघाडीच्या अंगलट येणार आहे. याची सुरुवात पश्चिम बंगालपासूनच होणार आहे. आता बघून घ्या, 4 मई ममता गई होणार 100%. वारं तर सध्या त्याच दिशेनं फिरतंय. यांच्या पायाखालची वाळू इतकी गरम झालेली आहे की हे धावत सुटलेत सगळीकडे साईड होईल.
आणि हेच आता महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे 2029ला. बघून घ्या, होणार 100%. यावेळेस इन मीन 20 आमदार यांचे निवडून आलेले उबाटा गटाचे. पुढच्या वेळेस येथील काही सांगता येत नाही. पुढच्या वेळेस हा पक्षच असेल, हा गटच असेल, याची पण खात्री देता येत नाही. आणि ते केवळ ह्या माणसामुळे होणार आहे. असो, आपल्याला काय, स्वतःला अतिशहाणे समजतात ना, यांचे बैल असेच रिकापटेकडे फिरत राहणार आहेत. हरकत नाही मित्रांनो. या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे? भोंग्याची ही वटवटी जी आहे ती बंद करण्यासाठी आता आक्रमक पवित्रा कोणीतरी घ्यावा की जे चाललंय त्याकडे दुर्लक्ष करावं? यावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. जाता जाता परत एकदा विनंती आहे, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, नातेवाईकांचे जेवण, अन्नदान, विद्यार्थ्यांचं शिक्षण, हिंदू माता बंधू भगिनी यांच्या अडीअडचणींना धावून जाणं आणि आपल्या शेतकऱ्यासाठी सर्वतोपरी मदत करणं हे आपला परिवार अखंडपणे करत आहे, पुढेही करत आहे, करणारच आहे. आता एक नवा मोठा संकल्प, तो म्हणजे वृक्ष लागवड. विपुल प्रमाणामध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण फक्त झाड लावणार नाहीये, तर झाडं जगवणार आहोत. मे मध्येच आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे. जून पासून पाऊस चालू होणार आहे, मान्सून येतोय, निसर्ग सुद्धा आपल्याला साथ देणार आहे मित्रांनो. फक्त आता तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्या प्रियजनांसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी एक रोपटं आणि त्याचं कुंपण याचं सहकार्य करा. झाड तुम्ही द्या, त्याला आम्ही जगवतो तुमच्या आठवणींसाठी. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर काळाची गरज ओळखून तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान तुम्हाला देता येईल निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की पाठवा, म्हणजे त्याची रिसिप्ट बनवता येईल. मित्रांनो, बंधूंनो, मातांनो, भगिनींनो, सामाजिक जबाबदारी आणि जाणीव ओळखा आणि एक पाऊल पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.